टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उद्या निकाल नाही। सर्व नगरपालिकांचा निकाल 21 डिसेंबरला। नगर परिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी पुढे ढकलली। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य। कोर्टानं मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। कुठेतरी तार जोडायची सेटिंग राहिली असेल। उद्याचा निकाल लांबणीवर पडणं संशय व्यक्त करण्यासारखं। कोर्टाच्या निकालानंतर निलेश राणेंकडून शंका व्यक्त। नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा। राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार। विजय वडेट्टीवार यांची टीका। शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप। एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईक यांचा आरोप। वैभव नाईकांचे आरोप। नैराश्यातून प्रचारात अनेक दिवस व्यस्त असल्यानं कपड्यांच्या बॅगा असतात। नाईक यांच्या आरोपांवर उदय सामंतांचं उत्तर। आम्ही पैशांनी निवडणूक जिंकत नाही। निवडणुकीतील पैशाचा गैरवापर हानिकारक। संपूर्ण निवडणूक रद्द झाली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी। मंत्रालयातील PA निवडणूक कार्यक्रम बनवतो आणि आयोग तो जाहीर करतो। निवडणूक कार्यक्रमावरून बाळासाहेब थोरातांचा मोठा आरोप। निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही। संजय गायकवाडांकडून निवडणूक आयोगाचा नालायक असा उल्लेख। मतदार यादीत बोगस नावं असल्याचाही गायकवाडांचा आरोप। भाजप नेत्यांकडून पुन्हा भाजपच नंबर 1चा पक्ष असल्याचा पुनरुच्चार। महायुतीत भाजपच नंबर 1चा पक्ष। महायुतीत सर्वात मोठा वाटा भाजपचा असेल, गिरीश महाजनांसह बावनकुळेंचं वक्तव्य। गठ्ठ्यांनी मतदान असल्यास सत्ताधाऱ्यांकडून 22,000ची ऑफर। निलेश राणेंच्या आरोपानंतर सचिन अहिर यांचा दावा। मतदानानंतर हिंगोलीत संतोष बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग। मतदान केंद्रात संतोष बांगरांकडून घोषणाबाजी, मोबाईलचाही वापर। जामखेडमध्ये भाजपकडून गुंडाच्या घरात उमेदवारी। रोहित पवारांचा आरोप। जामखेडमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून पैसे वाटप झाल्याचाही दावा। कोण गुंड आणि कोण चांगलं हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाला। जे आम्हाला गुंड बोलतात ते गुंडांना घेऊन विमानात फिरलेत। रावसाहेब दानवेंचा रोहित पवारांवर पलटवार। बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर भाजप शिवसेनेत राडा। भाजप उमेदवाराच्या मुलाला मारहाण केल्यानंतर राडा। पोलिसांकडून घटनास्थळी लाठीचार्ज। बुलढाण्यात 2 बोगस मतदार पकडले। प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळेतील घटना। मालवण पिंपळपारमध्ये तपासणीवेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्याची कार असल्याची माहिती। संबंधितांवर गुन्हा दाखल। चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील पैसे वाटत असल्याचा काँग्रेसचा आरोप। भाजप उमेदवाराच्या घरातून पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल। बुलढाण्यात उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा आरोप। व्हिडिओ व्हायरल। निवडणूक आयोग कारवाई करणार का याकडे लक्ष। सोलापुरातील मोहोळ नगर परिषदेच्या भाजप उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा। पुण्याच्या भोरमध्येही मतदार प्रक्रिया सुरू होण्याआधी EVM मशीन टेबलची पूजा। सांगलीत मतदानाच्या पार्श्वभूमीवर भानामतीचा प्रकार केल्याची चर्चा। रस्त्यावर अनेक ठिकाणी भंडारा आणि लिंबू टाकल्याचा प्रकार। निवडणूक एकतर्फी होणार। मी केलेल्या कामाची पावती मला उद्या मिळेल। सिल्लोड नगर परिषदेचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तारांकडून विश्वास व्यक्त। रत्नागिरीत 87 वर्षीय आजींनी आणि नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला, तर वाशिममध्ये दिव्यांग बांधवांचंही मतदान केंद्रावर येत मतदान। कराडमध्ये सहलीच्या बसचा भीषण अपघात। अपघातात 8 विद्यार्थी गंभीर जखमी। मुंबई पालिकेनं सुरू केलेल्या उपाययोजनांमुळे हवेत सुधारणा। मुंबईचा AQI 103 वर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।